आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। खासदार अशोक चव्हाण। नांदेड उत्तरसह जिल्ह्यात सर्वत्र नुकसानीची परिस्थिती सारखीच आहे। आसना आणि गोदावरी नदीचा मधला हा परिसर आहे। या परिसरात खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पीक विमा कंपनीने पीक कापणीनंतर पाहून पीक विमा देण्याचा निकष बदलावा। पाऊस एवढा झाला की अजून देखील शेतात पाणी आहे। पिकं पाहण्यासारखी आता राहिली नाही। नांदेड जिल्ह्यात 120 ते 140 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यामुळे सर्व पिकं सडून गेली आहेत। पीक विमा कंपनीने आपलं धोरण बदलावे आणि विमा द्यावा। शासन स्तरावरची जी मदत आहे ती मदत वाढवण्याची गरज आहे। नदीचा पात्र अत्यंत छोटं झालेलं आहे। त्यामध्ये गाळ साचलेला आहे। नदीच्या पात्राची लांबी, रुंदी, खोलीकरण करणं गरजेचं आहे। पाऊस जरी झाला असला तरी नुकसानीची तीव्रता यामुळे कमी होण्यास मदत होईल। जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाचा निधी मिळून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी हा निधी वापरून यातून मार्ग काढावा लागेल। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। एवढा पाऊस कधीच झाला नाही। त्यामुळे भविष्यात पूर नियंत्रण पातळी निकष बदलण्याची गरज आहे। उत्तरच्या भागामध्ये पुईनी, पासदगाव, निळा, चिखली, पासद या सगळ्या भागामध्ये मी जाऊन आलो आणि लोकांच्या भेटीगाठी घेतल्या। प्रामुख्याने अर्थात सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे, म्हणजे काही इथली परिस्थिती आणि जिल्ह्यातल्या इतर भागातली परिस्थिती वेगळी असं मी म्हणणार नाही। पण हे शहरात गोदावरी काठ आणि आसना या दोन्ही भागाच्या मधला भाग आहे आणि त्यामुळे नुकसान प्रमाण जास्त आहे। एक तर जे दिसते पीक परिस्थिती जवळपास उद्ध्वस्त झालेली आहे, म्हणजे असं पीक पाहण्यासारखं शिल्लक राहिलंच नाही आहे कुठलंही पीक। त्यामुळे पीक कापणी, प्रयोग आणि त्यातून काही नवीन निष्पन्न पीकच येणार नाही अशी पहिली परिस्थिती आहे। त्यामुळे इन्शुरन्स कंपनींनी जो त्यांचा धोरण बदललं आहे की पीक कापणी प्रयोगानंतर जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नावर आधारित इन्शुरन्स द्यावा, अतिशय चुकीचा विषय असं आमचं मत आहे। कारण की अति 130-140 mm पाऊस झालेला आहे आणि एवढ्या पावसामध्ये पाणी तर अजूनही शेतात आहे, म्हणजे शेतात जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे पिकं सडली आहे, सोयाबीन सडलेलं पाहायला आपण, पिकाची पूर्ण नासधूस झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीने धोरण बदलताना प्रॅक्टिकल काही विचार केला पाहिजे। मागचंच वर्षापूर्वीचा विषय आहे तो प्रलंबित आहे। शासन स्तरावर जे आपण अनुदान देणार आहोत किंवा मदत करणार आहोत त्यातला पैसा हा अधिक वाढवण्याची गरज आहे, यात दुमत नाही आहे। त्यातून आपल्याला किती जास्त मदत देता येईल हा विषय आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यात कदाचित निर्णय चर्चा तरी झालीच असेल असं माझं मत आहे। त्यामुळे त्यातील माहिती आपल्याला प्राप्त होईल, त्यानंतर स्पष्टता येईल त्या विषयावर। हा झाला दुसरा विषय। तिसरा विषय असा आहे की नदीची पात्र हळूहळू लहान होत चाललेली आहे आणि गाळ भरलेला आहे, उपसा झालेला नाही आहे। त्यामुळे नदीची पात्र वाढवणे, मूळ जे त्याची म्हणजे लांबी रुंदी जी होती ती रिस्टोर करणं, झाडं झुडपं काढून टाकणं, गाळ उपसला पाहिजे, नदीवरचा उपसला पाहिजे, नाल्यावरचा उपसला पाहिजे, शेतीमध्ये विहिरी सुद्धा बुजून गेल्यात ते उपसलं पाहिजे आणि खोलीकरण केलं पाहिजे। ह्यातून एवढंच होणार आहे की पाण्याचा निचरा लवकर होईल आणि नुकसानाची तीव्रता संपर्क, पाऊस एवढा झाला त्यामुळे नुकसान तर होणारच, पण नुकसानाची तीव्रता आहे ती कमी होईल आणि त्यातून शेतकऱ्याला रिलीफ देता येईल। हा एक कार्यक्रम आपला हाती घ्यावा लागणार आहे। रस्ते वगैरे ते प्रॉब्लेम झालेलेच आहे, त्यामुळे रिस्टोर करावं लागेल। असे काही 5-6 विषय आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की शासन स्तरावर हा अहवाल तर गेलेलाच आहे। जिल्ह्यातील प्रश्न निधी उपलब्ध करून देण्याचा आहे। मला खात्री आहे की जिल्हा नियोजन विकास समितीमधला काही निधी, राज्य सरकारचा काही निधी असं मिळून पहिल्यांदा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे ते पूर परिस्थितीचा ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला नॉर्मल रिस्टोर करता येईल, आपण तो प्रयत्न केला पाहिजे। हा आमचा प्रयत्न लोकप्रतिनिधी नात्याने शासनाकडे आमचा आग्रह राहणार आहे। आपण जर बघितलं तर गोदावरी नदीची धोका पातळी होती 355 मीटरची, ती ओलांडली होती। अनेक घरात पाणी घेतलं होतं नांदेड शहरातल्या। तर ही पातळी निश्चित केली पाहिजे का नवीन एनी लेआउट? माझं तर मत आहे की आता फ्लड लेवल वाढवण्याची, फ्लड लेवलचा जो निकष होता मागचा तो काही आता कायम राहिला तो मागचा असं वाटत नाही मला। कारण की एवढा पाऊस कधीच झाला नव्हता आणि एवढं पाणी कधी आलं नव्हतं। त्याच्यामुळे फ्लड लेवल जुन्या ज्या आहेत त्याचा आता कुठेतरी फेरविचार करायची गरज आहे। नवीन निकषाप्रमाणे, नवीन पावसाच्या पातळीप्रमाणे त्याचा एक फेर निर्णय घेण्याची गरज आहे, जे आम्ही असा तो विषय असं नुसतं चर्चा करून रेकॉर्ड बघावा लागेल किती पाऊस झाला याच्या आगामी काळामध्ये। आपण पाहतोय आता उत्तराखंडमध्ये अशीच परिस्थिती आहे, पंजाबमध्ये तशीच परिस्थिती आहे, उत्तरातली राज्य तशीच परिस्थिती आहे। तर पाण्याची पातळीमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे। त्यामुळे आपल्याकडे जे झालेलं आहे हा त्याचाच एक ग्लोबल वॉर्मिंगचाच भाग आहे असं माझं मत आहे। एवढं पाणी कसं येत नाही, पाणी येऊ शकत नाही।
त्यामुळे मागचा रेकॉर्ड थोडासा बाजूला सारून नव्याने काही निकष आपल्याला ठरवावे लागतील. त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर शासनाने आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि याच्यातले जे सायंटिस्ट कृषी विद्यापीठाचे लोक आहेत, बाकी पिकाच्या बाबतीतला निकष आजचा एकंदरीत ह्याचा सगळा फेरआढावा घेऊन निर्णय घ्यायची गरज आहे. साहेब, ओला दुष्काळाची मागणी होती. नांदेडमध्ये 6,50,000 हेक्टर नुकसान झाले. नाही, 7 लाखाच्या आसपास 6,50,000 हेक्टर, 7,56,000 खरीपाची पेरणी. हा, तेच म्हटलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आता शासन स्तरावर आज कॅबिनेटमध्ये सगळं रिपोर्ट गेलेला सगळ्या जिल्ह्याचा घेतला. तर काय निर्णय वर वाट पाहूया काय होतं. साहेब, दुसरा एक प्रश्न आहे. आमदार चिखलीकर असं म्हणतात की मांजरा सहकारी कारखान्यानं उसाला जे 3150 रुपये कलंबर सुरू करा लवकर म्हणा.